अरे वा, कॉंग्रॅच्युलेशन वासू भाऊजी. अहो वहिनी, अजून लग्न झालंय कुठे, तुम्ही आधीच काय कॉंग्रॅच्युलेट करताय? हो, असं काय करता, इतकी मोठी गोष्ट, इतका मोठा निर्णय घेतलाय तुम्ही, खरंच कॉंग्रॅच्युलेशन. या राईट, थँक्यू सो मच. मग मुलगी शोधायला लागायचं आम्ही? नाही, ऍक्च्युली मुलगी शोधण्याची गरज नाहीये. म्हणजे म्हणजे मी मुलगी ऑलरेडी शोधली आहे, फक्त तिच्या घरच्यांकडनं होकार येण्याची वाट पाहतोय. अरे वा, म्हणजे सगळं प्लॅनिंग झालंय तर तुमचं. सांगा, कधी भेटायला जायचंय त्यांना? जायला कशाला हवंय, मी ऑलरेडी आलोय. ऑलरेडी आलोय म्हणजे? म्हणजे वहिनी, मला तुमचीच परवानगी हवी आहे. एक मिनिट वासू भाऊजी, म्हणजे दुसऱ्या मुलीसाठी मी परवानगी का देऊ? म्हणजे हो वहिनी, दुसऱ्या कोणाची मुलगी नाहीये ती, तुमची बहीण आहे. माझी बहीण? मधुरा. ओ शोकलोक गोम. काय? एक मिनिट, तुला शेरलॉक होम्स असं म्हणायचंय का? हा तेच ते. नाही, तेच ते नाही, त्यांचं नाव नीट घ्यायचं. गॉड आहेत ते. काय ना, चुकलं माझं. पण तू एवढा काय विचार करतोयस? चक्रव्यूहाचा. आणि मीराताई भोवती हे जे काय चक्रव्यूह रचलं गेलंय ना, त्यातून तिला कसं बाहेर काढता येईल याचा. मला पण फक्त मीराताईंची काळजी वाटते. पुढे नेमकं काय होणार आहे काहीच कळत नाहीये. तीच त्याचाच विचार करतोय की मधुरा, वासू आणि आदित्य नक्की काय करणार आता हे कळलं ना, तर आपल्याला मीराताईला कसं सावध करते. हे अगदी बरोबर आहे रे तुझं. नक्की काय ठरतंय यांच्यात? मधुरा? वासू भाऊजी, काय बोलताय तुम्ही? चेष्टा तर करत नाही आहेत ना माझी? वहिनी, मी एक मिनिट, मी चेष्टा का करेन या विषयाची? अहो, माझं खरंच खूप मनापासून प्रेम आहे मधुरावरती. इनफॅक्ट मी खूप आधीच तिला लग्नाबद्दल विचारलं होतं. आपण त्यावेळेला तिला वेळ हवा होता आणि ऑफकोर्स तिच्या मताचा आदर करत मी तो वेळ तिला दिलाय. बट फ्रँकली नाऊ आय थिंक इट्स अ करेक्ट टाइम. म्हणजे आता आम्ही दोघांनी लग्न करण्याची वेळ आली आहे. मी म्हणूनच आलोय तुमच्याकडे. ऍक्च्युली तुमची काही हरकत नसेल तर आपण बाकीच्या तयारीला लागूयात. मीराबाईनी, हा, मग काय निर्णय आहे तुमचा? वासू भाऊजी, तुम्ही खरंच खूप चांगले आहात. मधुरा तुमच्यासोबत नक्कीच खुश राहील, खात्री आहे मला. पण काय मग? पण एकदा मला मधुराशी बोलावं लागेल ना? अहो नाही वहिनी, मी मधुराशी ऑलरेडी बोललोय. म्हणजे तिच्याशी बोलूनच मी इकडे आलोय. तीच मला म्हणाली की तुम्हाला एकदा विचारा, आणि त्याकरताच आलोय मी. काय? हा, बरोबर आहे, अगदी बरोबर आहे तुमचं. पण एक बहीण म्हणून मला एकदा बोललं पाहिजे ना तिच्याशी. या नाही, बरोबर आहे तुमचं. ठीक आहे, मग तुम्ही बोला ना तिच्याशी आणि मला सांगा.
हो, मी सांगते तुम्हाला नक्कीच. ओके. पण वासुभाऊजी, मी जर मधुरा नाही म्हणाले तर? काय? इन केस मधुरा जर नाही म्हणाली तर? नाही, मधुरा नाही म्हणणं शक्यच नाहीये वहिनी. आम्ही बोललोय या विषयावर व्यवस्थित आणि तिच्या बोलण्यावरून मला तरी असं वाटत नाही की ती नाही वगैरे म्हणत. हो, ऑफकोर्स. मी जस्ट एक पॉसिबिलिटी म्हणून विचारलं तुम्हाला, बाकी काही नाही. असं झालं तर मी संपून जाईन वहिनी. माझं खरंच खूप मनापासून प्रेम आहे मधुरावरती आणि या सगळ्या परिस्थितीमध्ये ती एकमेव होप आहे माझी. ती नाही म्हणाली तर माझ्या जीवाचं सुद्धा काही बरं वाईट होऊ शकतं. मी वासुभाऊजी, हो, मला कळतंय. तुम्ही असं काही मनातही आणू नका. मी जस्ट एक मी बोलते, मी मधुराशी बोलते, मग तुम्हाला सांगते काय ते. प्लीज बोला तुम्ही आणि लवकर बोला प्लीज. हो. वहिनी, तुम्हाला काही प्रॉब्लेम नाहीये ना या लग्नाचा? मीरा वहिनी? नाही, ऑफकोर्स नाही. मला काय प्रॉब्लेम नाही, काही संबंधच नाही, काहीच नाही. बस मग काहीच प्रॉब्लेम नाहीये. ग्रेट. तुम्ही बोला तिच्याशी आणि मग सांगा मला कसं काय. ओके, येतो मी. हो, बाय. बाय. इथे ठेवू? अरे मधुरा, ये, आम्ही तुझीच वाट बघत होतो. वेलकम. काय चाललंय हे सगळं? ए मधुरा, दिस इज नॉट फेअर. उत्तराने इतकं छान ग्रीट केलं तुला आणि तू तिच्याशी बोलली सुद्धा नाहीस. थँक्यू सो मच उत्तरा. मॅडम, नाउ विल यू टेल मी व्हॉट्स हॅपनिंग हिअर? पार्टी करतोय आपण. कसली पार्टी? हा, मी माझ्या मते अजून तरी असं काही घडलं नाहीये की आपण पार्टी करावी. आदित्य, तुला खूप चांगल्याने माहितीये ना की सकाळपासून माझ्या आयुष्यात काय चाललंय ते. इनफॅक्ट उत्तरा, मी तुलाही फोन करून सांगितलं होतं ना. चला, माझं जाऊ द्या. जीजूंना जाऊन असे किती दिवस झाले आहेत ग की तुम्ही इथे पार्टी करताय. हे जर आता वासू आणि मीराताईला कळलं तर काय होईल? ए, एक मिनिट, पण त्यांना सांगणार कोण आहे? मी तर नाही सांगणार. उत्तरा, तू? अच्छा, मग तू सांगणार आहेस का? तिथे हे सगळं खूप चुकीचं आहे. अरे, किती निर्दयी आहात तुम्ही. तुझा सख्खा भाऊ गेलाय ना उत्तरा. तो वासू मला लग्नाची मागणी घालतोय. मला काय करायचं सुचत नाही आणि तुम्ही इथे पार्टी काय करताय? मधुरा, अगं त्या रागिणीनेच सांगितलंय ना कोणाला काही कळू द्यायचं नाही म्हणून. Then this is the best way to show people that nothing has happened. करेक्ट आहे. उत्तरा, तू काय बोलतेस हे कळतंय का तुला तरी?
मधुरा, मधुरा, कोण वाजतोय? वासू, अगं मग घे ना. मला नाही बोलायचंय त्याच्याशी. ठीक आहे, बोलू नकोस. मग तो काय बोलतोय ते ऐक फक्त. दे का. आदित्य, बोल. हॅलो मधुरा. काय नाही, मी बोललो मीरा वहिनीची. काय? आय मीन काय 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 बोलले ताई? अगं, त्या खरंच खूप खुश आहेत माझा लग्नाचा विचार ऐकून, आणि त्या बोलणार आहे तुझ्याशी. हॅलो मधुरा. वासू, मी जरा घाईते, मी नंतर बोलते हा तुझ्याशी. अगं खूप कॉम्प्लिकेट होत चाललंय. काय करावं मला कळत नाही. आदित्य, बोलशील का आता काय करायचंय ते? 20 रुपये. भैया, एक मस्त कड़क सा चाय दे. क्या बात है साहब, बहुत खुश दिखाई दे रहे हो आज. कुछ हुआ क्या? हाँ, कुछ हुआ है. थैंक यू. ऍक्च्युली अरे, माझं लग्न ठरतंय लवकरच. आणि गंमत माहितीये का, ज्या मुलीवर माझं प्रेम आहे ना, तिच्याशीच माझं लग्न ठरतंय. तिचंही खूप प्रेम आहे माझ्या. अर्थात सध्याच्या कंडिशन्स मध्ये तिला ते सांगता येत नाहीये एवढंच. पण मला कळतं. तिच्या बघण्यातनं, तिच्या बोलण्यातनं मला कळतं तिचंही खूप प्रेम आहे माझ्या. गोड आहे ती खूप. अरे मीठी मीठी है बहुत, इस चाय की तरह. आप पहले जो कुछ बोले ना, वो तो सारा हमारे सर के ऊपर से गया. लेकिन हाँ, आखिरी लाइन से ये जरूर पता चलता है कि मामला लड़की का है. हमारी तो बस यही इच्छा है साहब कि आपकी सारी तमन्ना पूरी हो जाए. होगी, जरूर होगी. ये लो. हाँ, यो, थैंक यू. सब छुट्टा नहीं है क्या? अरे रखो यार, रखो. शुक्रिया सर. इथे मी प्रॉब्लेम मध्ये आहे आणि तुम्ही हसताय. हा, मी कोणत्या सिच्युएशन मधनं जाते हे कळतंय का तुम्हाला? हो, कळतंय ना. Just shut up, आदित्य. प्रत्येक गोष्ट ना तू इतक्या लाईटली नाही घेऊ शकत. आदित्य, इथे माझ्या आयुष्याचा प्रश्न आहे आणि तू हसतोयस. I never expected this from you, आदित्य. मधुरा, मधुरा, वेट. मधुरा, इथे बस प्लीज. उत्तरा 2 मिनिटं ऐकून घे. बस बस, ऐक, बस. आदित्य, ओके. काय चाललंय तुम्हा दोघांचं? मधुरा, आता मी जे काही म्हणते ते नीट लक्ष देऊन ऐक. मीरा वासूला होकार देणं शक्य नाही. का? कारण तिला असं वाटतंय की तू आणि आदित्य खूप सिरियस आहात. अरे वाटतंय काय, आहोतच आम्ही. ओके, माय मिस्टेक. तुम्ही दोघं खूप सिरियस आहात. ओके, त्यामुळे मीरा अशा पेचात आहे की वासूच्या मनासारखं करावं की तुझ्या मनासारखं. एक लक्षात घे, ती तुला कधीही दुखावणार नाही, कारण वासूपेक्षा तू तिला खूप जास्त जवळची आहेस. त्यामुळे वासूला ती कधीच हो म्हणणार नाही.
आणि त्याच वेळी आपण वासूच्या मनात हे भरवायला सुरुवात करायची की मीरा हे सगळं मुद्दामून करते. तिला तू सुखी झालेला नकोच आहेस. त्यामुळे वासूच्या मनातला मीराबद्दलचा राग वाढत जाईल आणि त्याचा फायदा आपण आपलं काम पूर्ण करण्यासाठी करायचा. म्हणजे आपला मार्ग सोपा. क्या बात है उत्तरा, एकदम करेक्ट जा रही है. काय ना मधुरा, देवाशिषच्या जाण्यामुळे वासू खूप हल्लाय. त्याचा कल मीराच्या बाजूने वाढलाय. आता त्याला जर परत आपल्या बाजूने वळवायचं असेल तर गोष्टी ह्याच क्रमाने जायला हव्या. ताई आलीस तू? हो. तुझीच वाट बघत होतो मी. का रे, कशाला? अगं कशाला म्हणजे काय, किती उशीर झालाय, मग काळजी वाटत होती मला. अच्छा, अरे हो, जरा उशीरच झाला आज. तेव्हा अथर्वला सांगावं का वासुभाऊजी आज जे काही बोलले ते? नाही, नको. याला तरी काय कळणार म्हणा. काय झालं ताई? नाही, काही नाही. अगं मी विचारलं उशीर का झाला म्हणून. हा, उशीर ना, ते मीटिंग आहे उद्या, अरे महत्वाची. ते त्याची सगळी तयारी सुरू होती ऑफिसमध्ये म्हणून. अच्छा, नक्की इतकंच आहे ना? हो. अजून काय असणार आहे अथर्व? दुसरं काही नाहीच आहे तर काय सांगणार मी? असं का विचारतोय? ताई मिनिट शांत हो. हे बघ, तुला जर मला काही सांगायचं असेल तर तू सांगू शकतेस. बघ, तुला माहिती आहे ना मी तुझी मदत करू शकतो. सो चिल, सांग ना काय झालंय. अथर्व, ते अथर्व, वासुभाऊजी आले होते मला भेटायला. त्यांनी माझ्याकडे मधुरासाठी मागणी घातली. काय? हो ना, मला काही कळलंच नाही. अरे मी काय बोलू त्यांना? नाही म्हणजे मी त्यांना इतकंच बोलले फक्त की बघू काय करता येईल, आपण बोलू या विषयावर, मधुराशी बोलून बघते वगैरे, आणि टाळला मी तो विषय. पण खरंच वासू सिरियस असेल तर? असेल म्हणजे? अरे आहेतच ते. वासुभाऊजी मधुराबद्दल खूप सिरियस आहेत. मला मधुराचंच कळत नाहीये काय ते. कळेल. हे वासुभाऊजींचा स्वभाव माहितीये मला. ते जेव्हा आले ना माझ्याकडे मधुराविषयी बोलायला, तेव्हाच मला कळलं त्यांच्या बोलण्यावरून की ते खूप सिरियस आहेत मधुराबद्दल. अगं ताई, सिरियस आहे ते मला कळलं, पण मधुरा ताईचं आदित्यवरती प्रेम आहे आणि आदित्यसाठी तिने काय काय केलं ते तुला चांगलंच माहिती आहे. हो, चांगलंच माहितीये मला. पण यांच्या डेथ नंतर वासुभाऊजींची मनस्थिती ठीक नाहीये. त्यांना खूप एकटं पडल्यासारखं वाटतंय. त्यांना कोणाची तरी सोबतीची गरज आहे आणि त्यात मी त्यांना कसं आणि काय सांगू मला नाही कळलं. ताई काय सांगू म्हणजे? त्यांना सांगायचं की मधुरा आणि आदित्य सिरियस आहेत म्हणून. अरे असं कसं सांगणार अथर्व? हे बघ, मला कळतंय तू काय बोलतोयस ते, पण त्यांना आधीच काम करावं असं वाटत नाहीये. त्यात मी असं काही सांगितलं असतं तर त्यांचं कामातून लक्षच उडालं असतं आणि मी त्यांची बाजू घेतली असती तर मधुराच्या भावनांशी खेळल्यासारखं झालं असतं. अथर्व, मला खरंच कळत नाही मी काय करू. इकडे आड आणि तिकडे विहीर असं झालंय रे माझं.